नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. स्टील इंडस्ट्री आणि बाकीचे जे उद्योगधंदे इथं एस्टॅब्लिश झालेले आहे, अशा जालना जिल्ह्याविषयी आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. आज चला जिल्ह्याची ओळख सांगून देतो. पहिले स्थान आणि विस्तार थोडंसं क्लिअर करायचं आहे मला, मग आपण बाकीच्या गोष्टीकडे येऊया. छत्रपती संभाजीनगर मधील एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मे 1981 ला छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या जालना जिल्ह्याचे वेगळं झालेलं होतं. एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर विद्यार्थ्यांनो 7,718 चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळ येतं विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? तर तो एक भाग नीट लक्षात ठेवा, त्या पद्धतीने आपल्याला क्लिअर करावा लागेल. आणि बाकी मंदिरांचं किंवा बाकीचा जो काही घटक आहे, महानुभाव पंथाचा पण भाग आहे. स्थान विस्ताराबद्दल बघितलं, पूर्वेस आणि ईशान्येत जर बघितलं, बुलढाणा हा एक प्रमुख जिल्हा आहे इकडं, बरोबर. कोणत्या? पूर्वेस आणि ईशान्येस. पूर्वेस पूर्णपणे परभणी जिल्हा आणि हिंगोलीची जिल्हा सीमा लाभलेली आहे. दक्षिणेस बीड जिल्हा लाभलेला आहे आणि पश्चिमेस छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा लाभलेला आहे. उत्तरेस जळगाव जिल्हा लाभलेला आहे. आता आपण महत्वाचे जे काही बाकी आहे, मलिक अंबर वगैरे याचा जो उल्लेख आहे, एकूण क्षेत्रफळ बघितलं, ब्रॉडगेज रेल्वेने हे जोडले गेलेले आहे. राज्याचा एकूण क्षेत्रफळ 2.47% याने व्यापलेलं आहे. हा, आता इथं बघा, इथली हायब्रिड सीड्स ही पूर्ण राज्यामध्ये जातात. रो रिलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योग आणि दाल मिल येथील प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांनो. हे 4 उद्योग जे सांगतो, कधी कधी एमपीएससी किंवा बाकीचे तत्सम जे आहे ते पण प्रश्न इथं विचारले जात असतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये महत्वाचं आहे आणि येथील मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणारे जनार्दन मामा नागपूरकर हे नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. कारण की आपण जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम असेल किंवा आपलं सोलापूरचा सत्याग्रह असेल, तिथं कोणाला फाशी दिलेली होती. नंदुरबार मध्ये आपण एका बालकाचा उल्लेख केला होता, ज्याने गोळी मारायचीच असेल तर माझ्या निदाड्यात छातीवरती मारा असं चॅलेंज केलं होतं वयाच्या 18व्या वर्षी. तर त्यांचं नाव एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि आपल्या जालना जिल्ह्याचा आरटीओ कोड कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायला विसरू नका. त्यानंतर कुंडलिका नदी ही वेगळी. आपली कुंडलिका नदी कोकणातील वेगळी आणि ही कुंडलिका नदी जालना शहरातील वेगळी. आलं लक्षात? त्यानंतर येथे माती आणि विटांच्या भिंतींनी पूर्णतः सुरक्षित होते. 2 दरवाजे वगैरे मलिक अंबरच्या काळामध्ये बांधलं गेलेलं होतं. ठीक आहे. भोकरदन हा तालुका महत्वाचा आहे, खेळणा नदीच्या उजव्या किनाऱ्यावरती वसलेला आहे, बरोबर. ठीक आहे. आपण बाकीची माहिती आता पुढे घेऊया. तालुक्यांचा उल्लेख केला तर 8 तालुके: जालना, जाफराबाद, अंबड, बदनापूर, भोकरदन, परतूर. कारण की आपण इतक्यातच बघितलं भोकरदन बद्दल. परतूर, मंठा आणि घनसांगवी, बरोबर. गोदावरी ही मुख्य नदी येथून जाते. पूर्णा, गल्हाटी, धामणा, खेळणा, दुधना, जुई. आता उजव्या किनाऱ्यावरील नद्या आणि डाव्या किनाऱ्यावरील नद्या या आपल्याला जरा थोड्याशा काय करतात विद्यार्थ्यांनो, कन्फ्युजन मध्ये टाकतात. हे नीट लक्षात घ्या. अलग लक्षात? उजव्या किनाऱ्यावरील आणि डाव्या किनाऱ्यावरील ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यांचा जो काही भाग आहे तो आपल्याला जास्त कन्फ्युजन करतो आणि तो आपल्याला रिकॉल करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. अलग लक्षात? तो रिकॉल करणं जास्त गरजेचं आहे. आता इथली हायब्रिड बी बियाणं निर्मिती उद्योग जो आहे त्यांचा उल्लेख मला नक्की टाका. अशी कोणती कंपनी आहे की जी तिथं जास्त आहे? आणि मंठा येथील जनावरांचा प्रसिद्ध बाजार इथं प्रसिद्ध आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अश्वांचा जो बाजार आहे विद्यार्थ्यांनो नंदुरबार मधील, जवळपास 6 ते 6 कोटी पर्यंत हा बिझनेस तिथं जात असतो, हे पण लक्षात ठेवा. अलग लक्षात? नंदुरबार मधील अश्वांचा बाजार जो आहे, अश्व संग्रहालय पण तिथं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो एखादा, तर तो व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि पर्यटनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं, जालना हे कुंडलिका नदीच्या किनारी आहे. येथे गणपती मंदिर, मोती तलाव, मोतीबाग आणि संत जनार्दन स्वामी यांचं स्मारक या ठिकाणी वेगळं आहे. आता संत जनार्दन स्वामी हे 2 प्रकारचे, म्हणजे 2 नावं येतात. एक कोपरगाव येथे एक समाधी, ते वेगळे जे आहे ते वेगळे, आणि संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचं स्मारक वेगळं आहे. आलं लक्षात? ज्यांचा उल्लेख आपल्याला देवगिरीच्या याच्यावरती पण येतो. आलं लक्षात? जांब ही समर्थ रामदासांची जन्मभूमी जालना शहरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये येते. तर हे नीट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर जालना किल्ला जो आहे विद्यार्थ्यांनी इथं जो तुम्हाला दाखवलेला आहे 4थ्या नंबरच्या याच्यामध्ये, 1725 मधील कबील खानला बांधण्यास सांगितलं होतं आणि मसगड म्हणून सुद्धा हा ओळखला जातो. आला लक्षात?
किल्ल्याच्या बांधकामावर फारशी शिलालेख तिथं आढळतात आणि जमशेद खानने मक्का गेटच्या बाजूला काली मस्जिद पण बांधलेली होती आणि सर्वात मोठी काली मस्जिद ही इथली ओळख आहे, 5 टाक्यात इथं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यान येथे मोतीबाग म्हणून ओळखलं जातं. इथं नाट्यगृह, मिनी ट्रे आणि संगीत कारंजे म्हणून प्रसिद्ध आहे, जे आपल्याला इकडच्या याच्यात दाखवलेलं आहे आणि तिकडच्या 3 नंबरच्या याच्यात दाखवलंय. आणि घाणेवाडी तलाव हा 1931 साली बांधलेला फरीदुंजी जालनावाला यांनी लोकांच्या वापरासाठी उभा केलेला होता धर्मदाय प्रकल्पांपैकी. आता आपण लोकसंख्येकडे येऊया. जी जालनाबद्दल अजून काही महत्वाची माहिती असेल तर नक्की तुम्ही सांगा, कारण की त्याच्या आजूबाजूचा जो विस्तार आहे तो आपल्याला परिपूर्ण मध्ये लक्षात ठेवायचा आहे आणि बाकीचे तालुके पण आपण रिवाइज करूया. मात्र आपली जी काही 2011ची जी काही लोकसंख्येचं डेमोग्राफी, आता डेमोग्राफीचा जेव्हा आपण अभ्यास करतो विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या वाढीचे सिद्धांत आणि लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत आपण काढतो, तर लोकसंख्या आणि जनसांख्यिकी याच्यामध्ये फरक असतो बरं का विद्यार्थ्यांनो. लोकसंख्या आणि जनसांख्यिकी, कारण की राज्यसेवा आणि एमपीएससीच्या दृष्टीने आपण जे काही आकडेवारी काढत असतो किंवा माहिती काढत असतो तो एक घटक तुम्हाला महत्वाचा ठरतो. आता 2011च्या याच्यानुसार जर आपण काढली घनता आपल्या अकोला शहराची, तर ती येते ती 334. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या पण आपण काढून घेऊया. आपण पहिले लिहून घेऊया. साक्षरता, लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर. हे बघा, ग्रामीण लोकसंख्या, शहरी साक्षरता, लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर. तर साक्षरतेकडे आपण वळूया विद्यार्थ्यांनो आपल्या अकोल्याच्या. तर अकोल्यामध्ये येते तुमची बरोबर ना, जालना अकोलाच येतं माझ्याकडं, कारण की आपण आता कंटिन्युअसली कॉन्झिक्युटिव्हली 3 जिल्हे किंवा 4 जिल्हे मी रेकॉर्ड केलेले विद्यार्थ्यांनो, त्यामुळे ते असं पूर्ण आपलं कन्फ्युजन डोक्यामध्ये स्थिर राहिलेलं आहे. हा, तर साक्षरता आपण घेऊया. साक्षरता आहे तुमची विद्यार्थ्यांनो 71.5. 71.5. माझ्याकडून बोलताना काही जर करेक्शन करा आणि तसं कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कुठल्याही प्रकारची चूक व्हायला नको. त्यानंतर नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे तुमचं जालन्याचं 28.3 आणि तुमचं ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आहे इथलं 80.7 टक्क्यामध्ये. त्यानंतर तुमचं बाललिंग गुणोत्तर येतं विद्यार्थ्यांना तुमचं इथलं 870. दोघांमधील कन्फ्युजन नको व्हायला क्रिएट. आणि लिंग गुणोत्तर जर आपण बघितलं तर 937. हा, चुका व्हायला नको विद्यार्थ्यांनो, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आणि कुठलाही तालुका किंवा कोणताही भाग जर दिसतोय ना सगळ्यांना व्यवस्थित, आय थिंक स्क्रीनवरती प्रॉपर दिसतंय. हे बघा, परत एकदा सांगतो, 2011च्या जनगणनेनुसार घनता येते 334, ग्रामीण लोकसंख्या येते 80.7, शहरी लोकसंख्या येते 28.3, साक्षरता प्रमाण येते 71.5, लिंग गुणोत्तर येतं तुमचं 937 आणि बाललिंग गुणोत्तर येतं तुमचं 870. तर याप्रमाणे छोट्या मोठ्या स्वरूपातील जे काही महत्वाची माहिती आहे, आणि तालुक्यांचा पण तुम्ही जेव्हा अभ्यास करतात विद्यार्थ्यांनो, आता हे मॅपिंगला तुम्हाला कामं पडेल, पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. आता जालन्याचं घेतलं 8 सोबत कोणते, धाराशिव आणि गोंदियाची पण किती 8 तालुके. तर आता हे जे काही विशेष खासियत आहे तुमची, तर प्रत्येकाला ती माहिती असायला पाहिजे. आणि जालना जिल्ह्याचा आरटीओ कोड जो आहे विद्यार्थ्यांनो, तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायला विसरू नका. आणि एक कन्सेप्ट आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आपले जवळपास 22 जिल्हे कव्हर झालेले. अजून आपण 22 म्हणजे 8 आणि 36 आहे ना, 8 आणि 6 किती तुमच्या 6 6 12 13 14 तालुके आपले, 14 जिल्हे बाकी आहे. अजून आपण ती माहिती काढतोय, पण एक कन्सेप्ट आपण विणतो विद्यार्थ्यांनो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायला मला मदत करा. धन्यवाद. टेक केअर. जय महाराष्ट्र.